कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. साहेब, एकीकडे अधिवेशन दुसरीकडे तुमचं ऑपरेशन टायगर सुरू आहे. सुनील शिंदेंचं पण नाव ऐकायला येतं. त्यांनी पण शिवसेना धनुष्यबाणावर विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, त्यामुळे तेही येतील असं म्हटलं जातं आहे. ऑपरेशन टायगर सुरू आहे की ऑपरेशन वरळी सुरू आहे? या बाबतीत मला स्पष्ट असं सांगायचं आहे की सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल त्यांच्या भाषणातून स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेऊन ते आमच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीचा खोटा दावा का मी करणार नाही. परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांनी कधी जर इच्छा व्यक्त केली तर त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. नक्कीच ते आले तर त्यांचं स्वागत केलं जाईल, ताकद वाढेल शिवसेनेची. नाही, नक्कीच सुनील शिंदे साहेबांना देखील राजकीय एक फार मोठं वलय आहे. त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटना वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि अशी व्यक्ती जर आमच्यावर येणार असेल तर आम्ही नको का म्हणायचं. परंतु कालच्या भाषणातनं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. नक्कीच आदित्य ठाकरे म्हणतात की हे ऑपरेशन टायगर नाही आहे, ऑपरेशन फडणवीस आहे. फडणवीसांना खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी केला गेलेला हा सगळा खटाटोप आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी परवा एक पाहिजे तर स्टेटस पण माझा ठेवला होता की देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो हातात हात मिळवलेला आहे तो एकामेकाच्या कॉम्पिटिशनसाठी नाही, महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी. महायुतीची ताकद वाढते आणि युबीटीची ताकद कमी होते म्हणून काही लोकांना पोटसूळ आहे आणि त्याच्यातनं ही झालेली वक्तव्य आहे. तुमचं एक स्टेटस असं पण होतं, भले भले गार केले गंमतमध्ये, आणि त्यावर एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो होता. नाही, एकनाथ शिंदे साहेब जे मिशन हातामध्ये घेतात ते कशा पद्धतीनं यशस्वी करतात हे 4 वर्षापासून तुम्ही बघितलेलं आहे. पहिलं सरकारचं झालं, त्याच्यानंतर खासदारांचं झालं, काल सचिन भाऊंचं झालं. नक्कीच संजय राऊत वारंवार टीका करतात. संजय राऊतांनी आता श्रीकांत शिंदे यांना टार्गेट केलं आहे. त्यांच्याही डॉक्टरकीवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हाच प्रश्न त्याने 3 ते 3.5 वर्षापूर्वी उपस्थित केलेला होता. त्याच्यातनं काही साध्य झालं नाही. ते स्वतः ऑर्थोपेडिक डॉक्टर असल्यामुळं कुठेही शंका घेण्याची काही आवश्यकता नाही आणि ते आता देशपातळीवर काम करत आहेत. ते देशपातळीवर काम करत असताना मोदी साहेब त्याची दखल घेत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समित्यांमधनं पाठवत आहेत म्हणून काही लोकांना पोटसूळ आहे, पोटदुखी आहे. किती मंत्रिपदं तुम्हाला अपेक्षित आहे, कारण ऑपरेशन टायगर यशस्वीरित्या राबवलं आहे? सगळा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब मोदी साहेबांना आणि अमित भाईंना भेटून घेतात. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. शिंदे पुन्हा दिल्लीत चालले अशी चर्चा आहे. गुड न्यूज येते महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेसाठी. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीमध्ये जे जाऊन करतील ते महाराष्ट्राच्या हिताचं आणि विकासाचंच करतील. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.